हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी एक तिरंगा उपमा करणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्यावर आता शेअर करेनच। ॲक्च्युअली हा रेसिपीचा व्लॉग कालच यायला पाहिजे होता, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काल अपलोड नाही करू शकली। याच दिवशी आम्ही लास्ट मंथमध्ये जैसलमेर वॉर म्युझियममध्ये गेलेलो, तर तिकडचे काही मी व्हिडिओज आणि फोटो शूट केले होते, तेही मी तुम्हाला रेसिपी दाखवल्यानंतर दाखवेनच। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। पहिले आपण तिरंगा उपमाची रेसिपी बघूयात। पहिले अर्धा कप रवा भाजून घ्यायचा। रवा भाजून झालेला आहे। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचं, त्यात अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरं फुलल्यानंतर 1 चमचा उडीद डाळ घालून थोडी परतवून घ्यायची। नंतर हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची। मी ते 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा थोडा फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय करून झाल्यानंतर त्यात 2 कप पाणी घालायचं। चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची। नंतर भाजलेला रवा घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची। नंतर 1 चमचा साजूक तूप घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची। आता आपला गरमागरम पांढरा उपमा तयार झालेला आहे। आता याच उपम्यातला थोडा थोडा उपमा घेऊन आपण ऑरेंज आणि ग्रीन कलरचा उपमा करून घेऊ। ऑरेंज कलरसाठी आता आपण पहिले गाजर किसून घेऊयात। मी ते आधीच गाजरचे साल काढून घेतलेले आहे। गाजर किसताना गाजराचे तुकडे करून मग किसायचं, म्हणजे ते किसायला सोपं पडतं। आता पॅन गरम झालेला आहे, त्यात 1 चमचा तेल घालायचं आणि त्यात किसलेला गाजर घालायचा आणि थोडा वेळ परतवून घ्यायचा। गॅसची फ्लेम लो करून झाकण ठेवून गाजर वाफवून घ्यायचं। गाजर छान वाफलेलं आहे, त्यात आता पांढरा उपमा घालून मिक्स करून घेऊ। तर आपला ऑरेंज कलरचा उपमा तयार झालेला आहे। आता आपण ग्रीन कलरचा उपमा करून घेऊयात। पहिले पालकची प्युरी करून घेऊयात। त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल घेऊन पालक थोडा परतवून घ्यायचा। मी पालक आधीच स्वच्छ धुवून घेतलेला होता। पालक परतवून झालेला आहे। आता तो थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊयात। आता पुन्हा एकदा पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात थोडे मटार परतवून घ्यायचे आहे। झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे मटार चांगले शिजतील। तर त्यात घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पालकाची प्युरी, सर्व मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये थोडा पांढरा उपमा मिक्स करून घेऊ। तर आपला ग्रीन कलरचा उपमाही तयार झालेला आहे। कोणताही फूड कलर न वापरता आपले तिन्ही रंगाचे उपमे तयार झालेले आहे। नाश्ता झालेला आहे। तिरंगा उपमा खूप टेस्टी लागतो। जर कोणाला गाजर किंवा पालक आवडत नसेल तर अशा पद्धतीने जर आपण उपमा केला ना, तर सगळेच जण आवडीने खातील। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। चला, तर मग आता मी तुम्हाला जैसलमेरचे फोटोज आणि व्हिडिओज दाखवते।
व्लॉग इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. बाय.